हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये ब्राउझरचे दोन कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यामध्ये जो फर्स्ट जो म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे तो आहे ब्राउझर लोकेशन अँड हिस्ट्री. तर आपण बघितलं की ब्राउझरमध्ये आपण वेगवेगळे वेब पेजेस ओपन करू शकतो. पण ते वेब पेजेस कोणत्या लोकेशनला स्टोअर आहेत, ठीक आहे. तर ते जर आपल्याला माहिती करायचं असेल तर आपण लोकेशनचा यूज करू शकतो. आणि ब्राउझरमध्ये जर आपण जे जे काय वेब पेजेस किंवा वेबसाईट्स व्हिजिट केलेले आहेत त्यांची जर हिस्ट्री जर आपल्याला बघायची असेल तर ती पण आपण जावास्क्रिप्टचा कोड करून बघू शकतो, ठीक आहे. तर आजच्या लेक्चर नंबर 5 मधला फर्स्ट जो कॉन्सेप्ट आहे तो आहे ब्राउझर लोकेशन. ओके, शॅल वी स्टार्ट. ओके, व्हेन युजर ओपन्स एनी वेबसाईट द ब्राउझर विल सेंड द रिक्वेस्ट टू द सर्व्हर. ओके, ज्यावेळेस युजर एखादी वेबसाईट ओपन करतो त्यावेळेस ब्राउझर काय करतो की त्याचा जो काही सर्व्हर आहे त्या सर्व्हरला रिक्वेस्ट सेंड करतो. सपोज आता जर मी ब्राउझर ओपन केलं आणि ब्राउझरमध्ये टाकलं www.msbte.com, तर ब्राउझर काय करेल, त्या जो काही MSBTचा जो सर्व्हर आहे त्याला ती रिक्वेस्ट सेंड करेल. त्यानंतर काय होतं बघा, देन द सर्व्हर सेंड्स द रिक्वेस्टेड वेब पेजेस टू द ब्राउझर. बघा, रिक्वेस्ट MSBTच्या सर्व्हरला गेल्यानंतर MSBTचा सर्व्हर काय करेल, त्या रिलेटेड जे काय वेब पेज आहे ते काय करेल, ब्राउझरला सेंड करेल. द वेब पेज इज स्टोअर्ड ऑन सर्व्हर. वेब पेजेस जे काय असतात ते सर्व सर्व्हरवरती स्टोअर असतात. इफ वी वॉन्ट टू नो द लोकेशन ऑर पाथ द वेब पेजेस वी यूज विंडो डॉट लोकेशन ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे काय होतं की आपण जे काय वेबसाईट्स डिझाईन करतो किंवा वेब पेजेस असतात ते आपण एका सर्व्हरवरती अपलोड केलेले असतात. मग ज्यावेळेस ती वेबसाईट आपण व्हिजिट करतो तर सर्व्हर ते वेब पेजेस ब्राउझरमध्ये सेंड करतो आणि हे सर्व वेब पेजेस ब्राउझरवरती सेंड होतात. कुठून? सर्व्हरमधून. म्हणजेच वेब पेजेस कुठं असतात तर सर्व्हरवरती. मग सर्व्हरवरती कोणत्या लोकेशनला किंवा कुठं आहेत हे वेब पेजेस ते जर आपल्याला बघायचं असेल तर आपण काय करू शकतो, विंडो डॉट लोकेशन ऑब्जेक्टचा यूज करून त्याची इन्फॉर्मेशन आपण घेऊ शकतो. इट इज यूज टू फाइंड द लोकेशन अँड पार्ट ऑफ द करंट वेब पेज. जे काय वेब पेज आहे त्या वेब पेजचं लोकेशन तो कोणत्या लोकेशनला आहे आणि त्याचा पाथ म्हणजे कोणत्या फोल्डरमध्ये तो आहे. सपोज एखाद्या ड्राईव्हवर असेल किंवा कोणत्या फोल्डरमध्ये आहे ते आपण हे विंडोज डॉट लोकेशनने आपण मिळवू शकतो ती माहिती. देअर आर व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ विंडो डॉट लोकेशन आर ॲज फॉलोज. बघा, वेगवेगळ्या त्याच्या 4 प्रॉपर्टीज आहेत त्या आपण वापरू शकतो. त्यामध्ये फर्स्ट आहे विंडो डॉट लोकेशन डॉट पाथ नेम. बघा, फर्स्ट प्रॉपर्टी आहे विंडो डॉट लोकेशन डॉट पाथ नेम. पाथ नेम प्रॉपर्टीचं काय वर्किंग आहे बघा, इट गिव्स द complete name of the path at which the web page is located. It include the folder name and a file name. बघा, ज्यावेळेस आपण विंडो डॉट लोकेशन डॉट पाथ नेम यूज करतो तर हा आपल्याला याचा कम्प्लीट पाथ म्हणजे हा कोणत्या लोकेशनला ते करंट वेब पेज स्टोअर आहे आणि त्याचं फोल्डर आणि त्या फाईलचं नाव अशा पद्धतीने आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन देत असतो. जे की आता आपण याचा जो काही प्रोग्राम बघणार आहे त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला दिसेल. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे विंडो डॉट लोकेशन डॉट होस्ट नेम. होस्टनेम काय करतो तर इट गिव्स द नेम ऑफ द होस्ट ऑन विच द वेब पेज इज रनिंग. इट गिव्स द डोमेन नेम. ओके, बघा, विंडो डॉट लोकेशन डॉट होस्ट नेम हे जर आपण यूज केलं तर तो आपल्याला त्या वेब पेजचा होस्ट नेम आणि डोमेन नेम काय करत असतो, प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर विंडोज डॉट लोकेशन डॉट प्रोटोकॉल. इट गिव्स द प्रोटोकॉल युज्ड फॉर द वेब पेजेस सच ॲज HTTPS. जे काय प्रोटोकॉल्स आहेत नेटवर्किंग प्रोटोकॉल्स, ते प्रोटोकॉल कोणता प्रोटोकॉल यूज केला आहे तो प्रोटोकॉल हा विंडो डॉट लोकेशन डॉट प्रोटोकॉल रिटर्न आपल्याला करत असतो. त्यानंतर फोर्थ वन इज विंडोज डॉट लोकेशन डॉट असाइन. इट इज यूज टू लोड द न्यू डॉक्युमेंट इन वेब पेज. बघा, नवीन वेब पेज आपल्याला जर ओपन करायचं असेल तर विंडो डॉट लोकेशन डॉट असाइन आपण वापरू शकतो, ठीक आहे. हे सर्व होतं ब्राउझर लोकेशनमध्ये.
म्हणजे थोडक्यात काय, तर जे काही वेब पेजेस असतात ते वेब पेजेस असतात सर्व्हरवरती स्टोअर असतात. सर्व्हरमध्ये एखाद्या फोल्डरमध्ये स्टोअर असतात. मग त्या आपल्याला जर त्याचा पाथ किंवा त्या रिलेटेड जर काही माहिती पाहिजे असेल तर आपण ती विंडो डॉट लोकेशननी घेऊ शकतो. त्यामध्ये त्याच्या 4 प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट आहे पाथ नेम. पाथ नेम आपल्याला काय करतो की ते वेब पेज कोणत्या फोल्डरमध्ये आणि कोणत्या फोल्डरमध्ये आणि त्याचं नाव, ही सर्व माहिती आपल्याला विंडो डॉट पाथ नेमनी आपल्याला मिळते. त्यानंतर होस्ट नेमनी त्याचं डोमेन नेम आणि होस्ट नेम आपल्याला भेटू शकतं. प्रोटोकॉलमुळे आपल्याला त्याचा प्रोटोकॉल त्यामध्ये कोणता यूज केलेला आहे, HTTP असेल, HTTPS असेल आणि अदर काही प्रोटोकॉल असेल ते आपल्याला भेटतील आणि असाने आपण नवीन डॉक्युमेंट त्या ठिकाणी ओपन करू शकतो. हे सर्व होतं लोकेशनमध्ये. त्यानंतर नेक्स्ट जो कॉन्सेप्ट आहे तो आहे ब्राउझर हिस्ट्री. द विंडोज डॉट हिस्ट्री ऑब्जेक्ट कंटेन्स द रेकॉर्ड ऑफ URLs विजिटेड बाय द युजर विदिन अ ब्राउझर विंडो. बघा, विंडो डॉट हिस्ट्री वापरून आपण ब्राउझरमध्ये जे काही URLs विजिट केलेलं आहे युजरनी ते मिळवू शकतो. द हिस्ट्री ऑब्जेक्ट इज अ पार्ट ऑफ द विंडो ऑब्जेक्ट सो दॅट इट इज ॲक्सेस बाय विंडो डॉट हिस्ट्री. ओके, बघा, विंडोचा म्हणजे हा हिस्ट्री जो ऑब्जेक्ट आहे तो विंडो ऑब्जेक्टचा एक पार्ट आहे, म्हणून आपल्याला विंडो डॉट हिस्ट्री असं यूज करावं लागतं. त्याची प्रॉपर्टीज आहे लेंथ. इट इज यूज टू रिटर्न द नंबर ऑफ URLs इन द लिस्ट ऑफ हिस्ट्री. बघा, जर लेंथ प्रॉपर्टी जर आपण वापरली तर लेंथ प्रॉपर्टी काय करते, किती नंबर ऑफ URLs विजिट केलेलं आहे ते आपल्याला रिटर्न करते. त्यानंतर त्याच्या काही मेथड्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे बॅक मेथड. इट इज यूज टू लोड द प्रिव्हियस URL इन द हिस्ट्री लिस्ट. जे काय प्रिव्हियसली URL जो काय आहे विजिटेड ब्राउझरमध्ये तो आपल्याला बॅकने भेटू शकतो. त्यानंतर फॉरवर्ड आहे. इट इज यूज टू लोड द नेक्स्ट URL इन द हिस्ट्री. त्यानंतर म्हणजे आपण ज्यावेळेस एक URL चेक करत असतो त्यावेळेस बॅक फॉरवर्ड URL करण्यासाठी आपण हे बॅक आणि फॉरवर्ड मेथड यूज करू शकतो. त्यानंतर गो आहे. इट इज यूज टू लोड द स्पेसिफिक URL फ्रॉम द हिस्ट्री लिस्ट. एखाद्या स्पेसिफिक URL जर आपल्याला बघायचं असेल तर आपण गोचा मेथडचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने ब्राउझरच्या ह्या हिस्ट्री आणि लोकेशन असे 2 कन्सेप्ट या ठिकाणी होते. आता हे जे काही कन्सेप्ट आहेत हे ब्राउझरचे सर्व कन्सेप्ट आपण बघितले आहेत. त्यानंतर आता या हिस्ट्री आणि जे काही लोकेशन आहेत याचे प्रोग्राम्स आपण बघू. या ठिकाणी लोकेशनचा हा एक प्रोग्राम आहे. यामध्ये काय काय केलेलं बघू आपण. HTML टॅग आहे नेहमीप्रमाणे, हेड आहे, टायटलमध्ये लोकेशन घेतलंय, स्क्रिप्ट टॅग घेतलाय, त्यानंतर एक फंक्शन घेतलंय. फंक्शनमध्ये मी फंक्शनचं नाव दिलंय डिस्प्ले फंक्शन. त्यानंतर आता या फंक्शनमध्ये काय केलं आहे त्याआधी आपण एक बॉडी टॅगमध्ये काय काय आहे ते बघू आणि नंतर या फंक्शनकडे येऊ. बघा, बॉडीकडे जाऊ आपण. एक पॅराग्राफ घेतलाय की टू क्लिक टू गेट द पाथ ऑफ द वेब पेज, म्हणजे एक मेसेज या ठिकाणी टाकलाय. त्यानंतर एक बटन घेतलंय, बटनची व्हॅल्यू गेट द डाटा आणि याच्या ऑन क्लिकवरती डिस्प्ले फंक्शन जे काही डिस्प्ले फंक्शन कॉल केलं आहे आणि त्या ठिकाणी एक पॅराग्राफ घेतला आहे. पॅराग्राफचा ID दिलेला आहे पॅरा. आता या पॅराग्राफमध्ये बघा, आता डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID पॅरा. ओके, म्हणजे ह्या पॅराग्राफचा ID देऊन इथं जे काही इनर HTML वापरून हा मेसेज या ठिकाणी प्रिंट होणार आहे. आता हा मेसेज आहे द वेब पेज इज लोकेटेड ॲट आणि त्यानंतर वापरलेला आहे आपला विंडो डॉट लोकेशन डॉट पाथ नेम, म्हणजे जी काही फर्स्ट प्रॉपर्टी होती लोकेशनची ती या ठिकाणी वापरली आहे, विंडो डॉट लोकेशन डॉट पाथ नेम. ठीक आहे, बघा, विंडो डॉट लोकेशन डॉट पाथ नेम म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे, पाथ हा या जे काही वेब पेज एक्झिक्यूट होणार आहे याचा पाथ आपल्याला या बटनवरती क्लिक केल्यानंतर हे डिस्प्ले फंक्शन कॉल होईल आणि त्या पाथ आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. आपण हा प्रोग्राम रन करू. लोकेशन डॉट HTML लोकेशनचा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करतोय. यामध्ये पाथ म्हणजे कोणत्या कोणत्या फोल्डरला, म्हणजे आता C ड्राईव्हवरती असेल. आता काय होईल की हे जे काही वेब पेज आपण करतोय हे माझ्या लोकल कम्प्युटरवरती, म्हणजे हा कम्प्युटर असेल लॅपटॉपवरती आहे. हे काय कुठं आपण एखाद्या वेबसाईटचं पेज किंवा कुठं एखाद्या सर्व्हरवरती अपलोड केलेलं नाही. हे काय लोकल मी तुम्हाला ह्या PC वरतीच रन करून दाखवतोय. मग आपलं काय होईल, या PCच्या किंवा हा जो काही लॅपटॉप आहे माझा याच्या कोणत्या फोल्डरला तो आहे त्याचा पाथ आपल्याला भेटेल. बघा, इथं क्लिक करतो मी. बघा, द वेब पेज इज लोकेटेड ॲट, बघा आता कुठं आहे, C युजर विनोद चोळके डेस्कटॉप युनिट 4 आणि इथपर्यंत हा झाला याचा पाथ.
बरोबर, सी या ड्राईव्हपर्यंत. त्यानंतर आपल्याला या फाईलचं नाव काय आहे, location.html. बघा, location.html अशा पद्धतीने आपल्याला window.location.path नेमनी आपल्याला ही सर्व इन्फॉर्मेशन भेटू शकते. ठीक आहे. त्यानंतर बाकीच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ते आहे प्रोटोकॉल. आता एक एक प्रॉपर्टी आपण एक्झिक्यूट करू. आता हे बाकीचं जे होतं ते मी कॉमेंटमध्ये टाकलं होतं. आता मी याला कॉमेंटमध्ये टाकतो आणि जो काही प्रोटोकॉलचा जो काही पार्ट आहे तो प्रोटोकॉलचा पार्ट आपण एक्झिक्यूट करू. प्रोटोकॉलचा पार्ट एक्झिक्यूट करण्यासाठी त्याला मी कमेंटमधून रिमूव्ह करतो आणि प्रोटोकॉलचा पार्ट आपण एक्झिक्यूट करू. बघा, आता प्रोटोकॉलचा पार्ट एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. याला सेव्ह करू आपण. लोकेशनला सेव्ह केल्यानंतर पुन्हा आपण याला एक्झिक्यूट करू. गेट द डाटा. द प्रोटोकॉल ऑफ द वेब पेज इज फाईल प्रोटोकॉल. ओके, अशा पद्धतीने याच पद्धतीने तुम्ही होस्ट नेम पण यूज करू शकता. ठीक आहे. आणि सर्व इन्फॉर्मेशन वेब पेजची आपण अशा पद्धतीने लोकेशन ऑब्जेक्ट वापरून मिळवू शकतो. त्यानंतर सेकंड जो आहे यामधला कन्सेप्ट आपण बघितला होता हिस्ट्रीचा प्रोग्राम बघू आपण. या ठिकाणी दोन फंक्शन घेतले आहे. एक प्रिव्हियस फंक्शन आहे आणि एक नेक्स्ट फंक्शन आहे. प्रिव्हियस फंक्शनमध्ये windows.history.back असं आपल्याला घ्यायचं आहे. जे काय प्रिव्हियस URL आपल्याला जर बघायचं असेल तर, आणि नेक्स्ट URL जर बघायचं असेल तर window.history.forward घ्यायचं आहे. या ठिकाणी दोन बटन घेतले आहेत. त्यामध्ये प्रिव्हियस फंक्शन कॉल केलेलं आहे आणि नेक्स्ट वरती बटनच्या नेक्स्ट फंक्शन कॉल केलेला आहे. ठीक आहे. आता हा प्रोग्राम पण आपण एक्झिक्यूट करून बघू. यामध्ये URL ज्यावेळेस असेल ते प्रिंट करण्यासाठी तर काही घेतलेलं नाही या प्रोग्राममध्ये. तुम्हाला ते प्रिंट करावं लागेल. प्रिंट केल्यानंतर ते काही URL त्याचा असेल तो येऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे हे जे काही युनिट होतं आपला फोर्थ कुकीज अँड ब्राउझर डाटा ते या ठिकाणी संपलेलं आहे. ह्याचे हे जे काही प्रोग्राम्स आहेत या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये हे प्रोग्राम्स भेटून जातील. हा शेवटचा व्हिडिओ आहे ह्या युनिटमधला. त्यामुळं तुम्हाला यामध्ये दोन लिंक भेटतील. त्यामध्ये एका लिंकमध्ये फक्त ह्या लेक्चरचेच प्रोग्राम असतील आणि दुसरी जी लिंक असेल त्यामध्ये या युनिटचे सर्व प्रोग्राम्स तुम्हाला भेटतील. ठीक आहे. ओके, थँक्यू.